रे, तुला बाहेर कोणी येऊ दिलं मुळात? आई तुम्ही सांगितलं होतं ना पूजेच्या वेळी गुरुजींसमोर हा मुलगा नको म्हणून, मग काय करतोय तो इथे? हा काय काय निवेदिता सांगितलं होतं ना आईनी, मग का नाही ऐकलं त्यांचं? काय करतोय हा बाहेर? काय रे तू का आलास मुळात बाहेर? सांग ना का आलास? हा अगं निवेदिता हा बाहेर कसा आला सांगायचा मला? गुरुजी माफ करा हा, अशा मंगल दिवशी हा असा सगळा प्रकार म्हणजे निवेदिता अगं काय हे? सांगितलं होतं ना तुला हा मुलगा मला या ठिकाणी नकोय म्हणून. लक्ष नाहीये का तुझं? तुझ्या भावामुळे या पूजेत विघ्न आलंय. आता पूजेत विघ्न यायला नको हे बोलले होते मी निवेदिता. यश बघितलंस आता काय झालं ते? म्हणून ऐकावं मोठ्या माणसांचं. नाही कोणी तिला काहीच बोलणार नाही ना, मग ती मनासारखंच वागणार तिच्या. निवेदिता अगं एक साधी गोष्ट सांगितली होती तुला, हा मुलगा पूजेच्या ठिकाणी येता कामा नये. तेही जमलं नाही ना. सॉरी, पण मगाशी असीम खोलीमध्ये शांतपणे बसला होता. आता ही दोन्ही मुलं बाहेर कशी आली मला नाही माहित. निवी तू कशाला सॉरी म्हणतेस? आणि आला असीम बाहेर तर काय चुकलं? लहान मुलगा आहे तो, आणि असं काय विघ्न आणणार आहे तो पूजेत? असीम आपण खोलीत जाऊया. चल ये हळू. हळू असीम, हळू बाळा. बस इथे, बस इथे. मोठा श्वास घे, मोठा श्वास घे. असीम हे बघ, तुला काळजी करायची काही गरज नाहीये. तुला बोलत नव्हते ते. तोंड उघड, उघड तोंड. अजून एकदा, अजून एकदा. 1 2 3. तुझ्यावर नाही चिडलेत बाळा, ते मला बोलत होते. ताई ताई तू तू बोलू नकोस, तुला दम लागलाय ना. आणि एवढं घाबरू नकोस बाळा. असीम तुझ्यावर कोणी रागवलेलं नाहीये. ताई मला बाप्पांनी अशा आई बाबा का दिलेत? यात माझी काही चूक आहे का? नाही असीम, ह्यात तुझी चूक नाहीये बाळा. मग कोणाची चूक आहे? माझ्या आई बाबांची. आता कशी समजूत काढू ह्याची? दर वेळेला घरी काहीतरी होतं आणि हा खूप डिस्टर्ब होतो बिचारा. सांग ना ताई. नाही असीम, त्यांची पण चूक नाहीये. हे बघ, तुला ते लोक काय बोलतात ना, ह्या गोष्टीचा एवढा विचार करू नकोस प्लीज. स्वतःला त्रास करून घेऊ नकोस बाळा. केतकी अगं तो कलश जरा धुवून आण, पाणी बदलून आण आणि जरा गोमूत्र शिंपड आणि पवित्र कर त्याला. हं? हो आई. विनायकराव हा भाऊ आहे ना निवेदिताचा, हा सगळा काय प्रकार आहे? घरच्या सुनेच्या भावाला ही अशी वागणूक? आई खरं तर तुमचंच चुकलंय. त्याला इथे येऊच द्यायला नको होतं. खरं तर ना त्याला घरातच घ्यायला नको होतं आपण. हो, थोड्या पवित्र कार्याच्या वेळी घरात अनवरस मुलगा म्हणजे गुरुजी. अहो नाही म्हणजे निवेदिताचा भाऊच आहे हा, पण सख्खा भाऊ नाही. तिच्या बाबांचं बाहेर लफडं होतं, त्यातून झालेला आहे हा. म्हणजे असं पवित्र कार्याच्या वेळी त्याला इथे आणायचं नव्हतंच. झालं होतं बोलणं आमचं, पण बघा ना आता काय करणार. अश्विनी गप्प बस. वाटेल ते काय सांगतेस?
आधीच या मुलानं पूजेचं पावित्र्य घालवलंय आणि तू गुरुजी तुम्ही रागवू नका हा प्लीज. झाली आहे चूक पण आपण परत सुरुवात करू शकतो ना पूजेला. त्या मुलाला आधी बाहेर घेऊन या. यश असं नाही बोलायचं बाळा. काय झालं निवी? काही नाही रे, बाहेर आरडाओरडी झाली म्हणून घाबरला. काय झालं, तू काय इथे आलास? ते गुरुजींनी असीमला बाहेर बोलवलंय. का? ते काय माहित नाही पण बहुतेक गुरुजींना काही बोलायचं असेल असीमशी. नको ना ताई, गुरुजी मला ओरडतील. असीम नको घाबरूस, चल. असीम, धन्या जीजू बोलतोय ना, चल. तरी पण नको ताई. असीम, आम्ही दोघेही आहोत ना तिथे, चल बाळा. ये बाळा ये, घाबरू नको, पुढे ये. जा, बोलवतायत ना. सॉरी गुरुजी, माझ्याकडून चूक झाली. तुझी काही चुकी नाही रे बाळा. लहान मुलाला असं बोलायचं नसतं. विनायकराव, मालतीताई, काय उपयोग आहे अशा पूजेला जर तुम्ही एका लहान जीवाला अशी वागणूक देत असाल तर? माफ करा, स्पष्टच सांगतो, पण हा मुलगा जर इथे नसेल तर या पूजेचं पुण्य तुम्हाला मिळणार नाही. बाळा, तुझी काही चूक नाहीये. तू पूजेजवळ आलास तरी काही बिघडत नाही. तू नको यांच्यावर विश्वास ठेवूस. तुझी कुठलीही गोष्ट अपवित्र नाहीये. कोणी म्हटलं तर त्यांचं अजिबात ऐकू नकोस. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्यामुळे पूजा अपवित्र झालेली नाहीये. आई बाबा चुकले असतील तर मुलांनी काय शिक्षा भोगायची? तू ये, तुला पूजा कशी करायची ते मी सांगतो. ये, बस. गुरुजी, हे काय चाललंय? हा मुलगा इथे बसणार आहे? तुमच्या लक्षात येतंय का गुरुजी? अहो, अनौरच आहे हा मुलगा. बरं मग गुरुजी, तुम्ही पाठीशी का घालता याला? हे पहा, चूक त्याची नाही, तुमची आहे. हा बिचारा किती लहान आहे आणि खरं तर तुला मिरवायची हौस आहे, म्हणून तर ते नवीन जोडपं राहिलं बाजूला आणि तू मिरवतेस. तुला पुण्य मिळेल असं वाटतं, यामुळे तुला अजिबात पुण्य मिळणार नाही. आता जा बाजूला आणि नवीन दाम्पत्याला पूजेचा मान मिळू देत. भारतीबाई, नवीन दाम्पत्याला पूजेला बसवा. गुरुजी पण अश्विनी, आई, अहो पण मी अभय,
सारखं सारखं या नव्या नवरीचं कौतुक, मोठं म्हणून काही मानपानच नाहीये घरामध्ये. यशोधर, निवेदिता, या आता पूजेला बसा. तान्या, असीम नसला तर तू पूजेला बसणार नाहीस असं म्हणाला होतास तान्या. पण आता असीम आहे, आता बसूया पूजेला. अश्विनी थांब, पूजेचा मान म्हणून थांब. थांब, पण आत गेल्यावर बोलूयात. माझी ही इच्छा होती या दोघांनी पूजेला बसावं अशी. आता 3 वेळा आचमन करून घ्या. असीम, जरा फुलं दे मला. हो गुरुजी. आता दुर्वा आणि तुळस वाहा. आता आपण आरती घेऊया. आरतीसाठी उभे राहा. गणपती बाप्पा मोरया. शिवराजुका हरता वार्ता विघ्नाची. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर ही आपली पूजा छान संपन्न झालेली आहे. तर यशोधन आणि निवेदिता यांच्या कुटुंबाला सुख समृद्धी लाभो, तीच तुमच्या चरणी अर्पण आहे. असीम, हा प्रसाद घे आणि सगळ्यांना वाट.
वाटी वाटी सरळ कर, प्रसाद सांडायचा नसतो. मावशी बाजूला व्हा. दादा घे. दादा घे ना. कायची आहे? यापुढे दर खेपेला असीम माझा सहाय्यक असेल. खूप छान काम करतो तो. तुम्ही लोकांनी खूप चांगले संस्कार दिलेत त्याला. गुरुजी तुमचे खूप खूप आभार तुम्ही इथे आल्याबद्दल. आणि विशेष आभार काही लोकांचे चुकीचे समज दूर केल्याबद्दल. अहो, लोकांना योग्य दिशा दाखवून परमार्थ साधणे हेच तर माझे काम आहे. विनायकराव, आता पूजा संपन्न झालेली आहे. मी आता निघतो आणि उत्तर पूजेचे जे काही आहे ते तुम्हाला मी संध्याकाळी फोन करून सांगतो. हो चालेल. यश गुरुजींना दे. गुरुजी शुभ आशीर्वाद. समजते कोणी स्वतःला. माझा अपमान सगळ्यांसमोर बी सहन करायचा. अश्विनी काय आहे? हा हे बघ अश्विनी, शांत हो, शांत हो. अभय, कशी शांत हो? एवढी तयार होऊन तिकडे पूजेला बसले मी आणि मला पूजेला उठायला लागलं हिच्या भावामुळे. अजिबात विसरणार नाहीये मी. जाऊ दे, त्यांचं नवीन लग्न झालंय ना. काल तोच माझाच म्हणाला होता, असीम नसेल तर आम्ही नसू पूजेला. मग आता काय झालं? हा आता काय झालं? नाही, हे सगळं ना मुद्दामून चाललंय. सगळं मुद्दामून चाललंय, मला कळतंय ना. जाऊ दे. हे बघ, घरातल्या या छोट्याशा पूजेने आपल्याला काही फरक पडणार नाही. अभय, आपण यंदाची सोसायटीची जी मोठी पूजा होणार आहे ना बिल्डिंगची, त्या पूजेला बसूया. मी सगळी सेटिंग लावतो, बघ तू. गप्पा बसाव तुम्ही. आता कशाला नाटकं करताय? खरंच हो, सेटिंग लावताय, सोसायटीची सेटिंग लावताय. मग इथे घरात सगळ्यांच्या समोर तोंड उचकटून बोलायला काय झालं होतं की आपण दोघंच पूजेला बसणार म्हणून? अगं मी सांगणारच होतो, पण गुरुजी म्हणाले की नाही चालणार म्हणून. अभय, तुम्हाला आणि त्या गुरुजींना अक्कलच नाहीये. त्यांना कोण बोलवतो? आपण बोलवतो ना. सगळा खर्च आपण करतो पूजेचा. मग आपल्या मनासारखं व्हायला नको? हो. त्या घरात कमवतो कोण? कोणाच्या पैशांवर सगळं चालू आहे? हा, मग आपल्या मनासारखं व्हायला नको? बरोबर आहे. पुढच्या वेळेपासून या गुरुजीला बोलवायचंच नाही. गुरुजीची काही कमी नाहीये. करेक्ट, असंच करू आपण. पुढच्या वर्षीपासून आपण या गुरुजींना बोलवायचंच नाही. तू म्हणशील तसंच करूया. खुश? आता काय गुरुजीचं ठीक आहे, पण त्या निवेदिताचं काहीतरी करायला पाहिजे. काना मागून आली आणि तिखट झाली असं झालंय तीच. माझ्या डोक्यावरती मिऱ्या वाटेल असं वाटतं मला कधी कधी. ही अश्विनी काय चीज आहे ना, तुला माहित नाही अजून. साधी सुधी नाहीये मी. तिला धडा शिकवायलाच हवा. निवेदिता, तयार रहा.